नमस्कार, विदर्भ दर्पण न्यूजमध्ये सर्व दर्शकांचं स्वागत। बातमी आहे सावनेर येथून। कोलार प्रकल्प कालवा दुरुस्तीच्या कामात गैरव्यवहार, चौकशीची मागणी। कोलार प्रकल्प अंतर्गत आष्टी कालवा व केळवद मुख्य कालव्यावरील फॉल गेट पूल लाईनिंग दुरुस्तीच्या कामात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते मंगेश उराडे यांनी केला आहे। अंदाजे 64 लाख रुपयाच्या कामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून बोगस कामे करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे। याबाबत सावनेर पाटबंधारे विभागातील अधिकारी व ठेकेदार यांच्या संगनमताने हे गैरव्यवहार असून संबंधित कामाची शासनाने चौकशी करून दोषीवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। बाबूजी, तुमचं नाव काय? आष्टी कालवा आणि केळवद कालव्यावर बांधकामाबाबत काय समस्या झाली आहे? माझे नाव प्रफुल्ल कोल्हे आहे। माझ्या शेतात जाण्याचा रस्ता ह्या कालव्यापासून, ह्या कालव्याचं काम अत्यंत निकृष्ट दर्जात झालं आहे। त्या कालव्याला तुम्ही असं गोट्याने बी असं घासघूस केलं तर त्याला छिद्र पडते, म्हणजे सिमेंट डुप्लिकेट वापरण्यात आलेलं आहे। शासनाकडून काय मागणी? कामाची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, ठेकेदारावर। जे बोलतो कामाची नेर खराब झाला आहे, कामाची चौकशी करा। शासनानं तात्काळ कारवाई प्रकरणाची चौकशी करण्यात यावी। न केल्यास आम्ही संबंधित विभागाच्या समोर उपोषण किंवा आंदोलन करू।